नमस्कार. इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आज शेअर बाजारामध्ये पुन्हा उमटलेले आहेत. आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर पहिले 10 मिनिटं फक्त तेजी होती. त्यानंतर दिवसभर मार्केटमध्ये घसरण वाढतच होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1342 पॉईंटने घसरून 76,864 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 395 पॉईंटने घसरून 23,867 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE ऑइल अँड गॅस इंडेक्स 0.46%, BSE युटिलिटी इंडेक्स 0.31%नी वर आहेत. BSE ऑटो इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 3.06% खाली आहे. BSE बँक इंडेक्स 2.06% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 1.25%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.36%नी खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस 1.14%, डॉक्टर रेड्डीज लॅब 0.83%, सन फार्मा आणि कोल इंडिया प्रत्येकी 0.72%नी वर आहेत. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: बजाज फायनान्स 4.91%, ॲक्सिस बँक 4.48%, महिंद्रा अँड महिंद्रा 3.81%, आयचर मोटर्स 3.76% अशी घसरण आहे. आज FIIनी 6,267 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 4,966 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 23 पैशाची घसरण झाली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 92 रुपये 4 पैसे असा होता. धन्यवाद.